नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला मंजुरी मिळत नसल्यानं एका युवकानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील अनुदानित ग्रामशिक्षण समितीमध्ये योगेश अविनाश वाघ यांची 1 एप्रिल 2025 रोजी अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती। मात्र नियुक्तीस मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणि कागदपत्र गेल्या तब्बल 14 महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येतोय। योगेश वाघ हे अनुकंपा तत्वाच्या नियमानुसार पूर्णपणे पात्र असतानाही त्यांच्या नियुक्ती प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत नसल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात उपशिक्षण अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। प्रशासकीय दिरंगाई आणि निष्क्रियतेच्या निषेधार्थ योगेश वाघ यांनी 10 जून 2026 पासून नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। नमस्कार मित्रांनो, मी मालेगाव तालुक्यातील रहिवासी असून टिंगरी या गावात शिक्षक म्हणून काम करतो अनुकंपा तत्वावर। माझे वडील एक्सपायर व्हायला 15 वर्ष झाले। जवळजवळ 15 वर्षापासून मी फक्त साडेसाठी लढत होतो की माझं काम व्हायला पाहिजे, पण आता जवळजवळ मी शिक्षक म्हणून टिंगरी हायस्कूलला काम करतो। 14 महिन्यापासून माझा प्रस्ताव शिक्षण डिपार्टमेंट शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक इथं पेंडिंग आहेत। त्यांनी मला वेळोवेळी फक्त डॉक्युमेंटची कमतरता सांगितली। त्यांना मी 3-4 वेळा त्यांचे पत्र आले मला शाळेला किंवा माझ्याकडे घरी मालेगावला, त्यांना मी सगळं डॉक्युमेंटची पूर्तता केली, पण आज सगळं पूर्तता झालेली तरी पण मला अप्रूव्हल द्यायला नाकारतायत। कारण का, त्यांना लेखी मागितले लेखी पण देत नाही। डॉक्युमेंट काय अपुरतं असेल तर मी ते पण पूर्ण करायला तयारी। त्यांची मागणी काय माहिती समजायला मार्ग आहे, त्याच्यामुळे मला हा मार्ग निवडावा लागला। उपोषणाला बसा नाहीला शेवटी काय करू आता। 15 वर्षापासून मी परेशान आहे, 12 वर्षापासून। त्याच्यानंतर परत मग घरात लहान फॅमिली, माझे लहान भाऊ आहे, 2 लहान भाऊ आहे, 1 बहीण आहे, आई आहे, मला 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी आहे, माझा संसार आहे, काय करू। त्याच्यामुळे मला शेवटचा हा पर्याय निवडावा लागला। जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नाईलाजी मला काहीतरी टोकाचा पाऊल उचलावं लागेल। आता बघा मित्रांनो, तुम्हीच सांगा आता काय करावं लागेल मला। आज ऑफिसला सुट्टी असून सुद्धा बसलेलो मी, शेवटी मीडियावाले आले ते माझे मित्र कोणी असो, त्यांनी मला बघितलं दादा काय करतोय, त्यांनी बघितलं। आता मग त्यांनी माझा हे विचार केला म्हणून त्यांना त्या सहानुभूती वाटली, त्यांनी एवढं केलं। पण आता बघा माझ्या जर मागण्या झाले, माझे डॉक्युमेंट पूर्ण असून जर माझ्या मागण्या मान्य नाही होते तर मला काहीतरी टोकाचा पाऊल उचलावं लागेल। बघा तुमचा सपोर्ट नाही तर माझ्या जीवाला काय झालं उद्या तर मग याचा जिम्मेदारी कोण घेईल। माझ्या मागे 1 मुलगा 1 मुलगी आहे, माझी बायको आहे, माझी आई आहे, माझे भाऊ आहे, बहीण आहे, सगळे वडील आल्यानंतर मोठ्या घरात मी आहे। तर मी काय करू आता तुम्हीच सांगा, नाही तर मग मी टोकाचं पाऊल घेतलं जिम्मेदार मग अधिकारीच असू शकता। आज शिक्षण डिपार्टमेंटच मला काय सगळं क्लिअर असल्यावर फक्त एक सहीचा विषय, फक्त एक अप्रूव्हलचा एक कागदवर एक सही करणं एवढाच विषय। आता काय सांगू शकत नाही त्यापुढे मी। दरम्यान शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित युवकाला न्याय द्यावा अशी मागणी विविध स्तरातून केली जाते। आता प्रशासनाने आंदोलनाची कितपत दखल घेतं आणि योगेश वाघ यांना न्याय कधी मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागतं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।